नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत कारलं, लिंबू आणि मिरचीचं लोणचं. चला तर मग बघूयात. या इथे हे बघा, मी असे पिवळे झालेले असे छान आणि मध्ये बी असलेले कारले घेतलेले आहेत. अर्धा किलो कारले आहेत हे आणि पाव किलो लिंब घेतलेले आहेत. मागे पण मी सांगितलं होतं की लिंब घेताना पातळ सालीचे लिंब घ्या. तर हे आता आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि आपल्याला सोबतच मी छान अशी बी असलेली आहे जाड मिरची घेतलेली आहे, जी की खूप तिखटही नाही आहे आणि खूप सपकही नाही, अशी मिरची मी इथे घेतलेली आहे. तर ही सुद्धा पाव किलो आहे. तर या सर्व भाज्या आपण आता चिरून घेणार आहोत. चिरत असताना कारल्याच्या मधील मी बिया काढून टाकलेल्या आहेत, लिंबाच्याही बिया काढलेल्या आहेत आणि मिरची पण बघा मी या पद्धतीने चिरून घेतलेली आहे. यामुळे काय होतं की ती लवकर मुरते. यामध्ये आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे, सॉरी 1 चमचा हळद घातलेली आहे. त्याचबरोबर मी इथे 100 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला इथे साखर घालायची आहे. त्याचबरोबर 100 ग्रॅम मी मोहरी भरडून घेतलेली आहे. इथे तुम्ही मोहरीची डाळ वापरली तरी चालेल, पण भरडलेल्या मोहरीची चव खूप छान येते. त्याचबरोबर 1 मोठा चमचा आपण इथे हिंग घालणार आहोत. यामुळे काय होतं की लोणचं टिकतं पण छान आणि याचा स्वाद पण खूप छान येतो. आता इथे मी 50 ग्रॅम तेल घेतलेलं आहे, ते कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर मी दाणा मेथी घातलेली आहे. तर ही दाणा मेथी आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि हे तेल आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे आणि मगच हे लोणच्यावर घालायचं आहे. आता हे तेल जे आहे हे पूर्णपणे गार झालेलं आहे आणि आपण सर्व जिन्नसही त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर यामध्ये आता आपण पूर्णपणे गार केलेलं जे तेल आहे तर ते यामध्ये घालणार आहोत. या लोणच्यामध्ये बरेच जण तिखटाचा वापर करतात, पण मिरची खूप तिखट असेल तर इथे तिखटाचा वापर नाही केला तरी चालेल. आणि जर तुम्हाला हे लोणचं जर का हलकंसं तिखट हवं असेल तर तुम्ही इथे तिखट वापरू नका आणि तिखट जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू पण शकता. आता हे गरम केलेलं जे तेल होतं आपण गार करून घेतलेलं, तर ते ह्यामध्ये घालत आहोत आणि छान मस्त आपल्याला हे आधी मिसळून घ्यायचं आहे आणि ते एकत्र करायचं आहे. एकत्र करत असताना चमच्यापेक्षा मला असं वाटतं की हाताचा वापर इथे करावा, जेणेकरून जे लिंबाचं पाणी आणि कारल्याचं जे पाणी आहे तर ते सुटायला सुरुवात होईल. तर इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे लोणचं आणि ते आता काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर काचेची बरणी आधी सुरुवातीला लवंगांचा धूर देऊन मी इथे लोणच्यासाठी तयार करून घेतलेली आहे. यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही. तर ही हवाबंद काचेच्या बरणीत मी लोणचं भरलेलं आहे आणि तयार आहे आपलं लोणचं. कसं झालं सांगायला विसरू